दादा हा ड्रेस कसा दिसतोय? काय फालतू ड्रेस घातलायस? जा जाऊन बदलून ये. दादा मग नीट सांग ना. सांगण्याची पद्धत चुकली ना माझी, कारण मी बोलताना विचार नाही केला. ऊर्जितम डे 2 मध्ये आपण बोलताना जरा विचार करून बोलायला शिकूया. आपला फटकळपणा सगळ्यांनाच आवडेल असं नाही, त्यामुळे बोलण्याची पद्धत आहे ना थोडीशी बदलून बघायची. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता हा सीन 1 बघा. दादा हा ड्रेस कसा दिसतोय? काय फालतू ड्रेस घातलायस? जा जाऊन बदलून ये. त्याला फक्त एवढंच सांगायचं होतं की हा ड्रेस नको घालू, पण सांगण्याची पद्धत किती चुकीची होती. पण दादा हा ड्रेस कसा दिसतोय? नाही, हा ड्रेस छानच दिसतोय, पण त्या दिवशी तू घातला होतास ना तो लाल रंगाचा, त्यात तू अजून सुंदर दिसतेस. तो चेंज करून ये ना. चालेल मग मी तो घालते, हा चेंज करते. बघितलं, सांगण्याचा अर्थ तोच, वाक्य तेच, पण केवढा फरक पडला. नाही, मी तुम्हाला अजिबात अक्कल वगैरे शिकवत नाहीये, किंवा मी त्या इतर रील क्रिएटर सारखा वगैरे कुणी अक्कल वाटणारा सुद्धा नाहीये. ही जी आपली ऊर्जितम सिरीज आहे त्यातनं मी सुद्धा हे सगळं शिकतोय, कारण हा माझाच स्वभाव आहे आणि ही सिरीज त्यासाठीच बनली आहे. एकत्र बदलूयात. ही बाहेरची सगळी लोक परकी येतो, आपली फॅमिली आणि आपले मोजकेच 2-3 मित्र. या व्यतिरिक्त जेवढे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ना तेवढे सगळे फक्त नावाला तुमच्या सोबत आहेत, बाकी काही ते उपयोगाचे नाही आहेत. कुणीही तुमच्या उद्धटपणाला फटकळपणाला समजून घेणार नाहीये, सगळेजण राग पकडून ठेवणार. नाही, मी तुम्हाला स्वभाव वगैरे तुमचा बदलायला सांगत नाहीये, जसे आहात तसेच राहा, पण लोकांशी बोलताना आहे ना थोडं विचार करून बोला. कारण ही जी आपल्या घरातली माणसं असतात ना, आपल्या फॅमिलीमधली आपले खास मित्र, यांना आपल्या बोलण्याचं लगेच वाईट वाटतं. ते नका वाटून देऊ. वा, किती छान बोललो मी तुमच्यासोबत. म्हणजे ऊर्जितमच्या या सिरीजचा मला सुद्धा थोडाफार का होईना फायदा होतोय. दादा तुझ्या कपड्यांना घड्या घालायच्या राहिल्यात. आता सध्या तू गाड्या घाल, नंतर मी घालतो. भेटूयात उद्या डे 3 मध्ये. ऊर्जितम बघत राहा.